हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वैभव स्टिचिंग क्लासेसमध्ये. तर मी आज पण घेऊन आलेली आहे तुम्हा सर्वांसाठी कटोरी ब्लाऊजची परफेक्ट कटिंग 34 साईजमध्ये. तर चला मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ बघायला सुरुवात करूया. आधी मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे. तर आपली संपूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच. आपल्याला तयार 12.5 इंचावर पाहिजे आहे. तर 1 इंच एक्स्ट्रा आपण घेऊया शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर आपलं शोल्डर आहे 5.5. तर मी डायरेक्ट 5.5 घेत आहे. त्यानंतर 5.5 आपल्याला आर्म होल पण सेम टू सेम घ्यायचा आहे. जितका आपण रुंदीमध्ये शोल्डर घेतला आहे तितका आपल्याला आर्म होल पण घ्यायचा आहे. त्यानंतर आपली चेस्ट आहे 34 इंच. 34चा चौथा भाग येईल 8.5. तर 8.5 घेऊया. त्यानंतर 2 इंच ॲड करूया आपण शिलाई मार्जिनसाठी आणि ह्याला पण आपण रेष आखून घेऊया. त्यानंतर आपल्याला जर का चेस्ट काढता येत नसेल, चौथा भाग जमत नसेल, तर तुम्ही संपूर्ण टेप हा 34वर घेऊन आधी आपण कमर घेऊया. आता ही लाईन पण आपण आखून घेऊया. ही लाईन मी आखून घेतली, एकदम अशी सरळ मारायची आहे. त्यानंतर इकडनं पण ही लाईन जोडून घ्यायची आहे. ही पण लाईन आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. दोन्ही लाईन मी अशा डार्क करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला इकडनं मुंडासाठी 1.5 इंच घ्यायची आहे आणि मुंड्याला पण आकार द्यायचा आहे. आर्महोलला फ्रंट आणि बॅक साईड दोन्हीसाठी आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याला असा राऊंड शेपमध्ये. त्यानंतर आपली गळा रुंदी आहे 2.5 इंच. तर मी इकडनं 2.5 इंच घेत आहे. त्यानंतर आपल्याला लांबी घ्यायची आहे 6 इंच. आधी आपल्याला जर का मी तुम्हाला परत दाखवत आहे, तुम्हाला ही माझी म्हणजे कस्टमरची साईज आहे 34 इंच. तर 34चा चौथा भाग आपण असं पण काढू शकता. परफेक्टमध्ये निघून जाईल. चौथा भाग अशी 4 घडी करायची आहे. त्यानंतर टेप असं मधोमध चपटं करून याच्यावर मार्क करून बघायचं आहे. बघा, हे 8.5 हे निघालं आपलं 8.5 34 साईजचा चौथा भाग आणि त्याच्यात मी 2 इंच प्लस केले आहे शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर हे सगळं क्लिअर झालं आपलं. आता मी तुम्हाला सांगत आहे जसं की 28 ते 34 छातीपर्यंत आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे गळा रुंदी आणि 36 साईजसाठी आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे 36 साईज आणि 36च्या पुढे त्याला आपल्याला घ्यायचं आहे गळा रुंदी 3 इंच. तर हे झालं आपलं आणि मी तुम्हाला 34 साईजचं दाखवत आहे. चेस्ट आहे आपली 34 इंच, त्याचा चौथा येईल 8.5 आणि त्याच्यात 2 इंच प्लस करायचे. असं करून 10.5वर आपल्याला मार्क करायचं आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याची लांबी घ्यायची आहे 6 इंच. तर मी 6वर मार्क करत आहे आणि ही लाईन पण ड्रॉ करून घेत आहे आणि चौकोन तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. इकडनं पण खालून पण 2.5 इंच घ्यायचे. आपल्या पसंतीने म्हणजे आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे आपल्याला गळा रुंदी. आता मी गळ्याला गोल शेप दिलेला आहे. त्यानंतर इकडनं आपल्याला 1/2 इंचावर शोल्डर डाऊन करायचं आहे गळ्याच्या साईडने, जेणे काय होईल की आपलं शोल्डर उतरणार नाही आणि एकदम परफेक्ट फिटिंगमध्ये बसेल. आता मी शोल्डर पण ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी ही यायची आहे आपल्याला 2.5 इंचावर. तर मी इकडनं 2.5 इंचावर मार्क करून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी एकदम परफेक्ट मेथड तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे आणि इकडनं खालच्या साईडने क्रॉसपट्टीसाठी 1/2 इंच वाढवायचं आहे. तर मी खालच्या साईडने 1/2 इंच घेतलेला आहे.
त्यानंतर आपल्याला ही सरळ रेष आखून घ्यायची आहे. आता आखून घेतली आपण. त्यानंतर कमरेच्या साईडने पण 2.5 इंच घ्यायचं आहे क्रॉसपट्टीसाठी. म्हणजे 2च घ्यायचे आहे आणि खालच्या साईडने अर्धा, असे करून आपल्याला 2.5 इंच घ्यायचे आहे. आता ही क्रॉसपट्टीला आपल्याला असं तिरकसमध्ये आकार द्यायचा आहे. एकदम छान पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कटोरी आपली आहे, म्हणजे 34 साईज आहे, तर कस्टमरला छोटी कटोरी पाहिजे आहे. म्हणजे 34चं आपलं त्यांचं माप आहे, तर आपल्याला 4.5वर कटोरी ठेवायची आहे. आणि त्याच्यात आपण वाढवूया तर आपली तयार कटोरी पण 4.5वरच येईल शिवल्यानंतर. आपल्याला खालच्या साईडने पण 4.5 घ्यायचं आहे आणि मधला सेंटरमध्ये पण 4.5 घ्यायचा आहे आणि गळ्याच्या साईडने खालच्या साईडने 1 इंचावर मार्क करून असं कटोरीला राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे. आता शेप देऊन झालेलं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे. एकदम अशी छान परफेक्ट फिनिशिंगमध्ये तुमचा ब्लाऊज तयार होईल. तुम्ही माझ्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कटिंग करून बघा. कापडावर म्हणजे स्मॉल साईज असेल तर 28 ते 34 साईज असेल तर तुम्ही अस्तरवर पण कटिंग करू शकता किंवा पेपरवर पण करू शकता. याच्याने काय होईल की आपला कापड वेस्ट पण जाणार नाही. याच्या पुढची साईज म्हणजे 36 ते 42पर्यंत तुम्ही पेपर कटिंगवर करू शकता आणि मग मेन फॅब्रिकवर ठेवून पण कटिंग करू शकता. त्यानंतर मी बॅक पार्टसाठी पण ठेवून घेतलेला आहे घडीवर हा पार्ट, आणि याची बरोबर अशी कटिंग करून घ्यायची आहे. फ्रंट पार्ट बॅक पार्ट दोन्ही निघून जातील आपले. आता इकडनं आपल्याला आर्महोलच्या साईडने पण मोंड्याकडून पण कटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही कटिंग करून घ्या मस्त पद्धतीने. आणि नंतरून आपल्याला फ्रंट पार्टसाठी मोंड्याकडून अर्धा इंच खोलमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. आधी आपण इथून पण मार्क करून घेऊया गळ्याच्या साईडने. त्यानंतर आपल्याला शोल्डरची पण कटिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहे. आता हा पार्ट आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचा आहे बॅक पार्टला. त्यानंतर आपल्याला कटोरी हा फ्रंट पार्टची कटिंग करून घ्यायची आहे. आधी आपण आर्महोलला कटिंग करून घेऊया. या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीची पण कटिंग करून घ्यायची आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी कुठेही वाढवायची नाही आहे. आपण आधीच अर्धा इंच खालच्या साईडने वाढवलेली आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याची पण कटिंग करून घ्यायची आहे. एकदम अशी छान पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. आता आपण कटोरीची पण कटिंग करून घेऊया. आपल्याला याच्यात किती 3 पार्ट मिळालेले आहे. साईड पार्ट, क्रॉसपट्टी आणि बॅक पार्ट, हे तिन्ही पार्ट आपल्याला मिळालेले आहे. यांच्यामध्ये आपल्याला काहीच वाढवायचे नाही, फक्त आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर बघूया मग कटोरी कशी वाढवायची आहे. मी खास बिगिनर्ससाठी घेऊन आलेली आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनाही जमेल ही कटोरी ब्लाऊजची कटिंग. खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच बरोबर कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला कटोरीला तिरकस साईडने ठेवायचं आहे. तिरकस कापडावर जिथं आपला क्रॉस येत असेल त्या साईडने आपल्याला कटोरी अशी तिरक्यामध्ये ठेवायची आहे आणि याला ड्रॉ करून घ्यायची आहे. सेम टू सेम जशीची तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे कटोरीला. ही झाली आपली कटोरी ड्रॉ. आता याला आपल्याला वाढवायचं आहे, ते मी तुम्हाला
दाखवून देत आहे. आता आपल्याला इकडच्या साईडने बटन पट्टीच्या साईडने 2 इंच वाढवायची आहे. जर का मोठी कटोरी पाहिजे असली तर 2.5 इंच पण तुम्ही वाढवू शकता, पण कस्टमरला छोटीच कटोरी पाहिजे आहे म्हणून मी 2च इंच घेत आहे. आता इकडच्या साईडने आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने आणि याला ही लाईन आखून घ्यायची आहे. हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला सेंटर काढायचं आहे. मधोमध टक्स पॉईंटसाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर खालच्या साईडने 1 इंचावर मार्क करायचं आहे आणि इकडनं आपल्याला एक किंवा पावणा 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे. त्यानंतर इकडच्या साईडने टक्स पॉईंटच्या साईडने या दोन्ही लाईन आपल्याला मिळवून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता मी कसं कटोरीला शेप देत आहे आणि तिरकसमध्येच मी कटोरी कटिंग करत आहे. याच्याने काय होईल की तिरकसमध्ये आपण कटोरी जेव्हा कटिंग करता तेव्हा पफ पण एकदम छान येतो. बघा तुम्ही आता साईड पार्ट ठेवून असं चेक करून घ्यायचं आहे. छोटा मोठा तर होत नाही आहे. तर मी इकडच्या साईडने पण थोडंसं इकडनं चेक करून घ्यायचं. वरच्या साईडनं 1 इंच घेतलेलं आहे आपण गळ्याच्या साईडने, खालच्या साईडने 2 इंच. आता आपल्याला खालच्या साईडने थोडंसं असं किंचित 1 पेनच्या मार्जिन इतकं थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. थोडंसं कमी वाटत आहे म्हणून तर मी मार्किंग करून घेतलेली आहे, वाढवून घेतलेली आहे कटोरीला. आता या कटोरीची पण कटिंग करून घ्यायची आहे. एकदम अशी छान पद्धत आहे. जर का तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग येत नसेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तुमच्या कस्टमरलाही खूप आवडेल आणि फिटिंग पण एकदम छान बसते. या प्रकारे या पद्धतीने तुम्ही जर का कटिंग करशाल आणि शिवशाल तर खूप छान पफ येतो या कटोरीचं. तर तुम्ही बघू शकता एकदम छान अशी शिवल्यानंतर एकदम भारी बसतो ब्लाऊज. ही झाली आपली कटोरी ब्लाऊजची कटिंग. आता आपल्याला ब्लाऊज पिसावर ठेवून हा मी अस्तर कट केलेला आहे. या अस्तरला आपल्याला मेन फॅब्रिकवर ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. आधी मी बाहीची कटिंग करून घेत आहे. बाहीचा कापड थोडासा छोटा आहे म्हणून मी नंतर याला जॉईंट लावणार आहे. 5 इंचावर आपली बाही लांबी घ्यायची आहे. अशी लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला नंतरून याला जॉईंट द्यायचं आहे म्हणून मी आधीच बाहीला शेप देऊन घेत आहे. खालच्या साईडने आपल्याला 5.5 इंचावर मार्किंग करायची आहे. इकडनं आपल्याला 1.5 किंवा 2 इंच डाऊन करायचं. मी 2 वर करत आहे आणि बाहीला शेप देऊन घेत आहे. त्यानंतर बाहीची कटिंग करून घ्यायची आहे. बाहीची कटिंग झालेली आहे. याला मी नंतरून जॉईंटचा जोड देणार आहे. 1/2 इंचावर आपल्याला खोलभाग मुंड्याचं म्हणजे फ्रंट पार्टसाठी आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आता याला आपण असा जोड देऊन घेऊया. नंतर जेव्हा आपण ब्लाऊज शिवूया तेव्हा मी जोडसाठी पण कापड कापून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि याच्यावर अस्तर ठेवून ब्लाऊजची संपूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. तर मी तुमच्यासाठी ह्या ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची, कटोरी ब्लाऊज कसं शिवायचं या ब्लाऊजची स्टिचिंग घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप नका करू आणि
संपूर्ण व्हिडिओ बघा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा आणि बेल आयकनला प्रेस पण करा, जेणे काय होईल की तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पण बघायला मिळतील. कटोरीला पण आपल्याला तिरकस कापडामध्येच ठेवायची आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे. इथं आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे, बरोबर कापड ठेवून संपूर्ण कटिंग करून घ्यायची आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.